नमस्कार, मी रमेश कारामोरे, प्रहार नागपूर जिल्हा प्रमुख व रामटेक नगरपालिकेचा माजी उपाध्यक्ष. या व्हिडिओ करण्याचं मागचं कारण असं की रामटेक शहरामध्ये एक प्रस्तावित असलेल्या जो रोपवे आहे, गडमंदिरवर जाणारा रोपवे, त्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेमुळं लोकांमध्ये खूप नाराजी आहे. रामटेक शहरात रोपवे व्हावा, ज्या पद्धतीनं बमलेश्वरीला डोंगरगडला बमलेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये रोपवे झाला, त्याच धर्तीवर रामटेकमध्ये रोपवे व्हावा अशी रामटेकच्या अनेक पर्यटकांची, तीर्थकरूंची, अनेक नागरिकांची, अनेक व्यापाऱ्यांची आणि जवळजवळ सगळ्याच माणसाची अशी इच्छा होती की हा रोपवे झाला पाहिजे. मला आठवते की मी रामटेक नगरपालिकेचे उपाध्यक्ष असताना डोंगरगड येथील मा बमलेश्वरीचा देवस्थानचा रोपवे ज्या कोलकाता येथील कंपनीने तयार केला होता, त्या कंपनीच्या लोकांशी मी संपर्क केला होता. त्यांना मी रामटेकला बोलवून घेतलं होतं आणि त्यांच्याकडून एक फिजिबल सर्वे करून घेतला होता की हे भौतिकदृष्ट्या व्यावहारिक आहे का, याबद्दल सर्वे करून घेतला होता. तेव्हा त्यांनी मला 3-4 दिवस सर्वे केल्यानंतर त्यांनी मला काही रिपोर्ट्स दिले होते. मात्र ते नगरपालिकेला तो खर्च परवडण्यासारखा नव्हता, त्याच्यामुळे तो प्रस्ताव मागे पडला. त्यांनी मला तो इथे फिजिबल आहे आणि इथे चालू शकते असा रिपोर्ट त्यांनी मला सादर केला होता. मात्र मग नंतर मी प्रयत्न केला, मात्र नगरपालिकेतून ते शक्य होऊ शकत नव्हता, कारण की नगरपालिकेच्या पैसे आवाक्या बाहेरची गोष्ट होती आर्थिकदृष्ट्या. आणि त्यानंतर मग ही मागणी सतत लोकांनी करत राहिली. मधल्या काळामध्ये रामटेक विधानसभेचे माजी आमदार डी मल्लिकार्जुनजी रेड्डी साहेब यांनीसुद्धा याबद्दल पाठपुरावा केला. त्यांनीसुद्धा त्याचे DPR तयार करून घेतला होता आणि अंबाडा येथून गडमंदिर असा रोपवे तयार करावा यासाठी त्यांनी प्रस्तावसुद्धा सादर केले होते. मात्र नंतर ते निवडणुकीत पराभूत झाले. नंतर स्थानिक आमदार आशिषजी जयस्वाल हे विजयी झाले आणि आता नुकतंच 211 कोटी रुपयाचा एक विशेष पॅकेज महाराष्ट्र सरकारने रामटेक तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी दिला आहे. मात्र त्याच्यामध्ये सुद्धा रोपवेचा समावेश करण्यात आला आहे असं लोकांकडून माहिती कळली. मात्र हा रोपवे गडमंदिर ते अंबाडा किंवा रामटेक ते गडमंदिर असा व्हावा अशी लोकांची अपेक्षा असताना तो रोपवे शांतीनाथ जैन मंदिरच्या मागे जे ॲडव्हेंचर टुरिझम नावाचं एक साहसी पर्यटन एक उपक्रम उभा करण्यात आलेला आहे, तिथून गडमंदिर असा नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्यामुळं लोकांमध्ये मोठी नाराजी आहे, उलटसुलट चर्चा आहे. अनेकांना असं वाटते की हा रोपवे रामटेकाला कनेक्ट करणारा पाहिजे होता, रामटेक शहरात कनेक्ट करणारा पाहिजे होता. तो एकतर अंबाडा ते गडमंदिर असा जर केला असता तर अंबाडा ते गडमंदिर हा सुंदर व्ह्यू लोकांना टिपता आला असता. त्याचबरोबर ते आकर्षणाचे केंद्र झालं असतं, कारण की अंबाड्यामध्ये प्रत्येक दिवशी 2 ते 3 हजार लोक येतात आणि ते रोडवर पडणारं स्थान आहे. आणि दुसरी लोकांची अशी अपेक्षा होती ना, आमचीसुद्धा अशी सूचना होती की तो रोपवे कदाचित आपण SNT कॉलेजच्या बाजूला जे इरिगेशन कॉलनी आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये खाली जागा आहे, काही ऑफिसेस फालतूच उभे आहेत, त्याचं काही काम नाही. पोलीस लाईनची सगळी कॉलनी जी आहे, क्वार्टर्स जे आहेत ते क्वार्टर्स सगळे निकामी पडले आहे. तिथेसुद्धा 1 एकर जागा असेल एवढी भव्य जागा तिथं मेन रस्त्याच्या बाजूला खाली आहे. तो रोपवे समजा तिथून गडमंदिरावर प्रस्तावित केला तर निश्चितपणे रामटेकवरून रामटेक तुमसर मार्गानं, रामटेक नागपूर मार्गानं ये जा करणाऱ्या अनेक लोकांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असता. अनेक लोक तिथं थांबले असते, तिथे काही दुकानं लावता आली असते, त्या दुकानातून काही लोकांना रोजगार देता आला असता आणि मग अशा पद्धतीने तो रोपवे एक रामटेकचं नवं आकर्षण झालं असतं. पण कोणाचा दबाव आहे, कोणाला वैयक्तिक फायदा करून घ्यायचा आहे, यासाठी हा रोपवे ॲडव्हेंचर टुरिझमकडे केला जात आहे. कोणाला आपल्या जागेची किंमत वाढवायची आहे का, की कोणाला आपल्या जागेचा फायदा करून घ्यायचा आहे का या रोपवेतून, असे अनेक प्रश्न रामटेकातल्या घरोघरी दुकानात चर्चेले जात आहे. आणि त्याच्यामुळं निश्चितच हा रोपवे जरी झाला आणि तो तिकडून केला गेला शांतीनाथच्या मागून ॲडव्हेंचर या भागातून जर टुरिझमकडून तो केला गेला तर फक्त कोणातरी एका व्यक्तीच्या हित साधारे तो केला गेला आहे असं लोक समजतील आणि त्याचा काही फायदा होणार नाही. कारण की रोपवे बनवणं आणि रोपवे चांगल्या पद्धतीनं चालून त्याच्या मेंटेनन्स कॉस्ट निघून तो कंटिन्यू सुरू राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यापेक्षा रोपवे नुसतं बनवायचं, त्याचे उद्घाटन करायचं, त्याचा नारळ फोडायचा, त्याची पोस्टरबाजी करायची, बॅनरबाजी करायची, लोकांची सहानुभूती मिळवून घ्यायची, मी रोपवे केला. मात्र नंतरच्या काळामध्ये त्याचा काहीच उपयोग रामटेककरांना किंवा रामटेकमध्ये येणाऱ्या लोकांना झाला नाही. तर त्या रोपवेची काही गरज किंवा काही फायदा रामटेकच्या जनतेला होणार नाही. आणि म्हणून हा रोपवे अशा ठिकाणी असला पाहिजे की तो रामटेकशी कनेक्ट असला पाहिजे. एक तर आमचं दुर्दैव असं आहे की रामटेकच्या बायपास जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून रामटेकातले सगळे धंदे मार खाल्ले. सगळे गाड्या येतात, बाहेरून निघून जातात. 31 डिसेंबर असेल, 1 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, असे जे महत्त्वाचे दिवस आहे, ज्या दिवशी पर्यटक बाहेर पडतात, ज्या दिवशी यात्रेकरू बाहेर पडतात, ज्या दिवशी लोक फिरायसाठी बाहेर पडतात, अशा दिवशी सगळेचे सगळे लोक बायपासनं खिंडसीवर चालले जातात, बायपासनं गडमंदिरवर चालले जातात. आम्ही गडमंदिरवर खिंडसीवर जातो. 31 डिसेंबर असेल, 1 जानेवारी अशा
अशा 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिवशी तर पाय ठेवायला जागा राहत नाही, गाड्या ठेवायला जागा राहत नाही. मात्र रामटेक शहरात एक स्मशान शांतता या दिवशी पसरली असते. त्याच्यामुळं रामटेकच्या जनतेला त्या येणाऱ्या लोकांचा काहीही एक उपयोग होत नाही. व्यापाऱ्यांना काही उपयोग होत नाही, हॉटेलवाल्यांना काही उपयोग होत नाही, किराणा दुकानवाले असतील, कपड्याचे दुकानवाले असतील, फुलहार दुकानवाले असतील, त्याचा कोणालाच काहीच उपयोग होत नाही. आणि म्हणून रामटेकशी कनेक्ट जोपर्यंत गडमंदिर किंवा रामटेकच्या रामतलाई मैदान ते गडमंदिर असा जरी उपयोग केला तो होऊ शकते, होण्यासारखा आहे की रामतलाई मैदानात लोक येतील, तिथं जातील, रस्त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो, थोडासा ट्रॉफिकचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याची पर्यायी व्यवस्था आपण एखाद्या ठिकाणी पार्किंगची वगैरे करून असं करता येईल. मात्र रामटेकशी कनेक्ट असलेला रोपवे गडमंदिरावर जाणार नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही. माझी वैयक्तिक विनंती आहे की जे कोणी हा रोपवे ॲडव्हेंचर टुरिझमकडे म्हणजे शांतीनाथ जैन मंदिराचा मागच्या परिसरात खिंडसीच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करतायत, तुमच्या हितापेक्षा गावाचे हित महत्त्वाचे आहे. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही जरी पदावर असाल तर आपलं वैयक्तिक हित जोपासण्यासाठी, आपला वैयक्तिक फायदा पाहण्यासाठी, कदाचित आपला आर्थिक फायदासुद्धा पाहण्यापेक्षा आपण रामटेकच्या जनतेच्या हिताचा फायदा पाहावा, रामटेकच्या व्यापाऱ्याच्या आर्थिक हिताचा फायदा पाहावा आणि रामटेकच्या प्रगतीच्या दृष्टीनं हा रोपवे सुटेबल झाला पाहिजे यासुद्धा निर्णय घ्यावा. आपल्याकडे जबाबदारी आहे, आपल्याकडे लोकांनी पद दिलं आहे, त्या पदाच्या कदाचित आपण हात जोडून विनंती करतो की आपण त्याचा दुरुपयोग करू नका. कारण की वारंवार ह्या अशा वस्तू रामटेकला येणार नाही. 211 कोटी रुपयाचा निधी आला, याच्या पहिलेसुद्धा 150 कोटी रुपयाचा निधी आणला म्हणून खूप बॅनरबाजी केली गेली, पोस्टरबाजी केली गेली, विशेष पॅकेज. मात्र एकही काम रामटेकच्या जनतेला त्याच्यातलं दिसत नाही. असाच हे 211 कोटीचे तर होणार नाही ना अशी शंका रामटेकच्या जनतेला आली आहे. आज आम्ही पाहतो की कोराडीसारखं आमच्या मागून असलेलं तीर्थक्षेत्र आज कुठं गेलं. आज अंबोरासारखं पर्यटन क्षेत्र नव्यानं तयार होत चाललं आहे. रोजचे 5-10 हजार लोक तिथे यायला लागले, त्या भागात रोजगार यायला लागलं. मात्र जर रामटेकच्या बाबतीत का होत नाही हा प्रश्न आम्हाला चिडला आहे. त्याचे कारण असं आहे की फक्त आपला वैयक्तिक फायदा पाहायचा, आपली आर्थिक प्रगती त्याच्यातून पाहती, आपल्याला काही फायदा होते का हे पाहायचं. आणि या सगळ्या कोत्या वृत्तीमुळं रामटेक शहराच्या पर्यटनाचा सत्यानाश होत चालला आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा या विषयावर प्रगट झालं पाहिजे. आपण आपल्या कमेंट्स, आपल्या सूचना या व्हिडिओच्या खाली टाकल्या पाहिजे. आम्ही रामटेकचे एक ज्वलंत नागरिक आहोत, आम्ही रामटेकचे एक जागृत नागरिक आहोत आणि हा रोपवे याच भागातून झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. अशा रीतीनं आपण सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजे. धन्यवाद. आपलं रमेश करामळे.